प्रबळ यवन झाले होते वंद्या महाराष्ट्रात, आक्रदंत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धर्म रुतला होता परसेवेच्या पंखात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. या केवळ कवितेच्या ओळी नाहीत, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अंधाराच्या प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासाची ही साक्ष आहे. असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. या ओळीच्या केंद्रस्थानी उभे आहेत शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अवघ्या महाराष्ट्रात परकीयांचं आक्रमण, धर्मावर आघात आणि समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण, जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी येते. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. समर्थाची सेवकावर कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. 17व्या शतकात या संपूर्ण महाराष्ट्रावर झालेल्या परक्यांच्या आक्रमणावर, धर्मावरील आघात आणि समाजाच्या मनोबलाचे झालेले खच्चीकरण यासाठी उपाय करून दाखवले. मराठा तितुका मिळवावा, अवघा कल्लोळ करावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, अन्य उपाय नसेची. शिवबा, प्रभू रामचंद्रांचा अवतार म्हणून तुपाकडे पाहतो. या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा राहिला नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. देव मस्तकी धरावा, अवघा हल कल्लोळ करावा, धर्म संस्थापनेसाठी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अशी दासबोधामध्ये विषय मांडून ठेवले. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हट्ट निग्रही न पडावे, विवेकी पुरुष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही संभाजी राजेंना सांगितलं होतं, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सडकी देणे कैसी असे, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा शिव छत्रपती. बिघडले जन न देखवी डोळा, म्हणून कळवळा होत असे. अवघ्या 7 वर्षाचे असताना आई विचारते, काय करतोस? आई चिंता करतो विश्वाची, आणि संपूर्ण पुढे आयुष्यभर ती केली. लग्न मंडपात शुभमंगल सावधान शब्द ऐकताच 12व्या वर्षाचा असताना सावध होऊन नाशिकमध्ये घोर तपश्चर्या केली. होय, घोर तपश्चर्या. मुखात राम नाम आणि हृदयात हनुमान भक्ती ठेवून प्रभू रामचंद्र आणि हनुमंताची उपासना केली. शक्ती, बलोपासना आणि अध्ययनाला महत्व दिलं. 13 कोटी राम नामाचा जप, मसूर मध्ये मारुतीची स्थापना, रामनवमी उत्सव सुरू केला.
गावोगावी मारुतीची स्थापना केली आणि स्वतः बलोपासनेसाठी दररोज 1200 सूर्य नमस्कार नियमित केले. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पायी भारत प्रवास. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, मारुती स्तोत्र, गणपतीची आरती यासारखं साहित्य तयार केलं. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श केला. देव, देश, धर्म, समाज, कुटुंब, व्यष्टी ते समष्टी. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणे नाही, समर्थ होणे पुन्हा नाही, आता तुलाच उठावं लागेल. शिव छत्रपती समर्थ बनावं लागेल. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. श्रीराम कथा ब्रह्मांड पल्याड भेदून न्यावी. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ प्रभू रामचंद्र मारुती राया समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.